मंडळी, जिच्या हाती शतकानुशतक पाळण्याची दोरी होती, तिच्या हाती आता लोकशाहीची दोरी असणार आहे। आजवर जिनं पाळणा हलवला ती आता लोकशाही हदरवण्यासाठी आणि हलवण्यासाठी तयार आहे। जी घर चालवायची ती आता देश चालवणार आहे। शतकानुशतक चूल आणि मूल या चक्रव्यूहात ज्या स्त्रीला अडकवलं गेलं, ती संधी मिळाल्यावर रणांगणात उतरली, तिनं तलवार उचलली, अन्यायाच्या विरोधात उभी राहिली, तिच्या कर्तृत्वाची दखल घ्यावी लागली। ती आज लोकशाहीच्या उंबरठ्यावर दार ठोठावतीये। देशाच्या संसदेची आणि विधानसभेची नियती लिहिण्यासाठी, या देशाचं भविष्य लिहिण्यासाठी आता ती सज्ज झाली आहे। महिला आरक्षण विधेयकाच्या रूपानं भारतीय लोकशाही पुरुष प्रधान संस्कृतीच्या हजारो वर्षांच्या भिंती तोडायला सज्ज झाली आहे। एक नवा इतिहास रचला जाणार आहे। त्या दृष्टीनं भारत सरकार महिला आरक्षण विधेयक कायदा अर्थात नारी शक्ती बंधन अधिनियम लवकरच लागू करण्यासाठी नवीन घटना दुरुस्ती विधेयक आणत आहे। त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवलं गेलंय। या विधेयकाच्या नुसार लोकसभेच्या जागा 543 वरून 816 ते 850 पर्यंत वाढवून 33% जागा महिलांसाठी राखीव ठेवण्याचा प्रस्ताव आहे। त्यामुळे लोकसभेत 273हून अधिक जागांवर महिला खासदार असतील। महाराष्ट्राच्या विधानसभेत सुद्धा 130 पेक्षा जास्त वाघिणी गर्जना करताना आपल्याला दिसतील। हा विचारच अक्षरशः अंगावर शहारे आणणार आहे। हा केवळ सत्तेचा वाटा नाहीये, शतकानुशतक नाकारल्या गेलेल्या सन्मानाचा हुंकार आहे। गेल्या अनेक दशकांपासून महिला आरक्षणाचा जो प्रश्न लाल फितीत अडकून पडलेला होता, त्याला चालना मिळण्याची ही आशा आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं, पण सर्वोच्च कायदे मंडळात त्यांना प्रवेश मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला। बघताय तुम्ही, गेली कित्येक वर्ष याची चर्चा आहे नुसती। आता कुठे त्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टीनं पावलं उचलताना दिसतायत। तेव्हा संसदेत 33% आरक्षणाची मोहर जेव्हा उमटेल, तेव्हा भारतीय लोकशाहीच्या अंगणात खऱ्या अर्थानं महिला राज अवतरणार आहे। 33% आरक्षण काहींना तो फक्त आकडा वाटेल, पण मला तो आकडा वाटत नाही। तो एक दरवाजा आहे जो हजारो वर्षांनी उघडतोय, ज्यानं संसद बदलेल, विधानसभा बदलेल, निर्णय घेण्याची भाषा बदलेल आणि कदाचित राजकारणाचं हृदय सुद्धा बदलेल। पण प्रश्न अजून आहे, ही संधी खरी असेल का, की फक्त नावापुरती असेल? स्त्री खरंच पुढे येईल की तिला केवळ पुढे आणलं जाईल? प्रस्थापितांच्याच महिला या राजकारणात उद्या येतील की सामान्य महिला सुद्धा आजच्या पैशाच्या राजकारणात टिकून आपलं अस्तित्व दाखवून देईल? ती स्वतःचा निर्णय घेईल की तिच्या मागे कोणीतरी उभं राहून निर्णय घेईल? पण एक गोष्ट तितकीच खरी आणि त्याची खात्री आहे की प्रत्येक वेळी तिला भलेही कमी लेखलं गेलं, पण प्रत्येक वेळी तिने स्वतःला सिद्ध केलंय। यापुढे ती करेल यात शंका नाही। त्यामुळे म्हणावं असं वाटतं, ती झुकली नाही, ती थकली नाही। अनंत काळाच्या अन्यायाला ती कधीच मुकली नाही। आज उघडता आहे तिच्यासाठी संसदेचा सुवर्ण दरवाजा। आता गर्जणार आहे लोकशाहीत तिचा स्वाभिमान राजा।